अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गुपितांची बिनधास्त मांडणी करणारं बातमीपत्र। लग्न बस्ता काढायचा तर मग लग्न बस्त्याचे माहेर घर असलेल्या रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठे 2 एकरात विस्तारलेले भव्य वस्त्रदालन, असंख्य व्हरायटी, भरघोस डिस्काउंट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नामवंत साड्यांचे होलसेल मार्केट म्हणजे रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीची पहिली पसंती म्हणजेच रवींद्र वस्त्र निकेतन। नवरा नवरीसाठी स्वतंत्र विभाग, नामवंत साड्यांवर सेल, आहेरासाठी शेकडो व्हरायटी। तर मग वाट कसली बघताय, चला खरेदीला। रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। जगताप ग्रामसेवकाचे निलंबन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। राहिलेले मालगावचे ग्रामसेवक सुरेश जगताप यांच्यावर ग्रामसेवक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला जाणून बुजून जर गैरहजर असेल आणि त्याला जिल्ह्याचं जर प्रशासन पाठीशी घालत असेल, राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या मिरज पंचायत समिती प्रशासनाचा धिक्कार असो। राजकीय दबावाखाली काम करणाऱ्या सांगली जिल्हा परिषद प्रशासनाचा धिक्कार असो। मी घोषणा देतो, त्यामागे आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या, फक्त जाहीर निषेध मागायचा आहे। भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठीशी घालून त्यांना वाचवणारे सांगली जिल्हा जगताप ग्रामसेवकाचे निलंबन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। मालगाव ग्रामपंचायत मध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्या जगताप ग्रामसेवकाचे निलंबन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। निष्क्रिय सांगली जिल्हा परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध, जाहीर निषेध। मालगाव ग्रामपंचायत मध्ये भ्रष्ट कारभार करणाऱ्या जगताप ग्रामसेवकाचे निलंबन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीस गैरहजर राहणाऱ्या मालगावच्या ग्रामसेवकाचे निलंबन झालेच पाहिजे, झालेच पाहिजे, झालेच पाहिजे। राजकीय दबावाखाली असणाऱ्या सांगली जिल्हा परिषद प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। राजकीय दबावाखाली असणाऱ्या मिरज पंचायत समिती प्रशासनाचा धिक्कार असो, धिक्कार असो, धिक्कार असो। पाऊस किती जरी आला तरी कोण उठायचं नाही भीम सैनिकांना। संत शिरोमणी रोहिदास महाराजांचा, आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईक यांचा, सत्ताधाऱ्यांच्या हातातील बुजगावणे होणाऱ्या सांगली जिल्हा परिषद प्रशासनाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, आद्य क्रांतिकारक नरवीर उमाजी नाईकांचा। करू ह्याच्याबद्दल मग हिंसक झालं, मग ते अमकं झालं तमकं झालं मग म्हणायचं नाही। तोपर्यंत शांत आहे, तोपर्यंत शांत आहे, पण एकदा हातात जर काठी घेतलं मग पुढचा कोण आहे आम्ही बघणार नाही। म्हणून मालगाव आता बंद होणार आहे सगळं। पुढच्या शासनानं हालचाल केली तर बरं आहे, नाहीतर मालगाव बंद होऊन नुसतंच मालगाव बंद होणार नाही, गावच पेटवणार आहे आम्ही। म्हणून मी भारतीय जनता पार्टीतर्फे आपल्या सर्वांना विनंती करतो, शांततेत आहे तोपर्यंत शांततेत आहे, पण वरचं प्रशासन जर शासन हलत जर नसेल आणि काहीतरी न्याय घेत नसेल तर मग पुढचा कार्यक्रम थोडा निराळाच आहे। मग त्यावेळी तुम्ही असं काय केला तसं काय केला असं म्हणूनच आहे। शांततेत चाललंय। आज 8 रोज झालं उपोषणाला राहायचं म्हणजे तेस्ता गोष्ट नाहीये। किती तत्वाचं ह्याला काही मर्यादा ठेवते, त्या मर्यादेला कुठेतरी हे केलं पाहिजे, न्याय मिळालाच पाहिजे। न्याय मिळाला तर बरं आहे, नाही तर मग मालगावचं काम मग पुढचं फार मोठं आहे, एवढं ध्यानात ठेवून सगळेजण लागा एवढं मी शांततेने विनंती करतोय। भारतीय जनता पार्टीतर्फे मालगावच्या तर्फे त्यांना शुभेच्छा आहेत आमच्या, आणि त्यांनी आपलं उपोषण आता सर्वसाधारण बघावं आणि मागं बी घ्यावं। कोणतीच गोष्ट तुटूस तर टाकू नका, टाकलं हे एवढं बस झालंय, आता कुठेतरी आपण शांततेने घेऊया। हा, माझं नाव महावीर दादू शिरवाळे, भारतीय जनता पार्टीचा मालगावचा अध्यक्ष आहे मी। म्हणून मी सांगतोय काय, आता उपोषणाला फार थांबवू नका, कारण शेवटी कुठल्याही गोष्टीला मर्यादा आहे।
आता ताणवलंय, हे खूप मोठं ताणवलंय. आता कुठेतरी त्याला कुठेतरी संपूया आणि पुढचा मार्ग काय आक्रमण करायचं ते सगळं मिळून ठरवूया आणि तसं करूया. एवढं सांगून माझ्या तुमच्या आमच्या मागण्या मान्य करा, नाही तर खुर्च्या खाली करा. मिरज पंचायत समिती प्रशासनाचा धिक्कार असो, राजकीय दबावाखाली असणाऱ्या सांगली जिल्हा परिषद प्रशासनाचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीला जाणून बुजून गैरहजर राहणारा मालगावचा ग्रामविकास अधिकारी सुरेश जगताप याला निलंबित करावं या मागणीसाठी गेले 9 दिवस झालं मालगावचे डेप्युटी सरपंच तुषारभाऊ खांडेकर आमरण उपोषणास बसलेले होते. पण या गिधाडाची कातडी असलेल्या जिल्हा परिषद प्रशासनाला आमच्या या समाज बांधवाची कोणत्याही प्रकारची काळजी नसल्याचं दिसून आलं. म्हणून आज हे आंदोलन तुषारभाऊ खांडेकरनी बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या अस्तित्वासाठी सुरू केलेलं होतं आणि तुषारभाऊ खांडेकर यांचा जीव धोक्यात घालून कुठलीही चळवळ आम्हाला जिवंत ठेवायची नाही. आपल्याला येणाऱ्या काळामध्ये तुषारभाऊ सारखे आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते सक्षम बनवायचे आहेत. त्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आम्ही निर्णय घेतला की जिल्हा परिषद प्रशासनानं जर निलंबित करत असतील तसं पत्र दिलं तर ठीक, निलंबित करता येत नाही तसं पत्र दिलं तर ठीक, पण आमच्या माणसाचा जीव आम्हाला महत्वाचा असल्यामुळं समस्त आंबेडकरी समाजाच्या वतीनं आज आपण हे उपोषण सोडायला तुषारभाऊ यांना विनंती केल्यामुळं आजचं हे आमरण उपोषण आपण इथं स्थगित करतोय. पण पुढचा मी इशारा देतोय की आजचं हे आंदोलन येणाऱ्या पुढच्या काळामध्ये समस्त आंबेडकरी समाज सांगली जिल्ह्याच्या वतीनं आम्ही हातात घेतलेला आहे आणि येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला जिल्हा परिषदेसमोर मी स्वतः असेन, सचिन कांबळे साहेब असतील, सागर आवळे असतील, उमेश भाऊ धेंडे असतील किंवा आणि एखादी व्यक्ती असा आम्ही 5 जण आमरण उपोषणाला बुधवारपासून बसणार आहोत. या सांगली जिल्ह्यातल्या सर्व आंबेडकरी समाजानं जे बाबासाहेबांच्यावर प्रेम करतात, ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचा स्वाभिमान जिवंत पाहिजे, अशा सर्वांनी येणाऱ्या बुधवारी 28 तारखेला 11 वाजता जिल्हा परिषदेसमोर उपस्थित राहावं असं मी आज आवाहन आणि विनंती करतो. जय भीम, जय भारत. बेधडक निर्भीड बिनधास्त मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह.